आज आपण बघणार आहोत सर्व चाटमध्ये खाल्ली जाणारी आंबट गोड तिखट अशी चविष्ट चिंचेची चटणी। तर त्यासाठी मी 100 ग्रॅम चिंच घेतली आहे। तुम्हाला यामध्ये खजूर जर ॲड करायचा असेल तर खजूर पण याच पद्धतीने लगेच याच्यामध्ये 100 ग्रॅम ॲड करा। 50 ग्रॅम चिंच घेतली तर 50 ग्रॅम खजूर घ्यायचा आहे। मी 100 ग्रॅम चिंच घेतली आहे नुसती। आता यामध्ये मी ॲड करते गरम पाणी। नॉर्मल गरम पाणी केलंय मी, 2 कप पाणी आहे आणि याला आता 15 मिनिटांसाठी सोक करायला ठेवून देऊ। आता या चिंचेला एका मिक्सरच्या जारमध्ये टाकून आपण बारीक करून घेऊया। हे बघा, ह्याची एक फाईन पेस्ट बनवून घेतलेली आहे मी। आता याला आपण चाळणीने व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे। या पद्धतीने एक अशी गाळणी घेऊन याला गाळून घ्यायचं आहे। हे बघा, चिंचेची पेस्ट पूर्ण गाळून झालेली आहे। मला घट्ट वाटत आहे त्यामुळे आपण थोडंसं यामध्ये पाणी ॲड करू। आता इथे एका कढईमध्ये 2 टीस्पून एवढं तेल घेतलं आहे। ते गरम होण्यासाठी ठेवले। त्यामध्ये थोडेसे जिरे टाकणार आहोत आपण। ते व्यवस्थित फ्राय झाले की जी पेस्ट आहे तयार केलेली आपण ही याच्यामध्ये घालणार आहोत। ही पेस्ट यामध्ये टाकते मी। याला 2 ते 3 मिनिट व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिट झालेले आहे। आता यामध्ये आपण गूळ घालणार आहोत। हा 100 ग्रॅम पेक्षा थोडा जास्त घेतलाय मी। 100 ग्रॅम चिंचेला 100 ग्रॅम पेक्षा जास्त गूळ घेतलाय। आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ। पूर्ण विरघळला गेला पाहिजे तो। गूळ विरघळतो आहे तोपर्यंत बघू आपण त्यामध्ये कोणकोणते मसाले घालायचे आहेत। यामध्ये अगोदर टाकते मी मीठ, चवीनुसार टाकायचं आहे। काश्मीरी लाल मिरची आहे, याने कलर खूप छान येतो। सेम मार्केटमध्ये जशी इमलीची चटणी भेटते सेम तसाच ही चटणी आंबट गोड तिखट असल्यामुळे मी चटणी टाकलेली आहे, लाल तिखट। आता यामध्ये टाकणार आहे 1 चमच चाट मसाला आहे हा। आता आपण यामध्ये टाकणार आहोत टीस्पून एवढी साखर। याने परफेक्ट ती चव भेटेल आपल्याला जी बाहेर भेटते ती। त्याला मिक्स करून घेऊ आणि विघळून घ्यायची आहे साखर। पाहू शकता किती परफेक्ट कलर आलेला आहे, जशी मार्केटमध्ये चटणी भेटते सेम त्यासारखाच। याला साधारण 2 मिनिटे व्यवस्थित शिजवून घेऊया आपण। हे बघा, रेडी आहे आता आपली ही चटणी। यामध्ये तुम्ही कलिंगडाच्या बिया आणि हिंग पण टाकू शकता तुम्हाला आवडत असेल तर। आता ही चिंचेची चटणी पूर्ण थंड करून घ्यायची आहे आणि थंड झाली की एका काचेच्या जारमध्ये भरून आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे। आरामशीर 1 महिन्यापर्यंत ही चटणी चालते। रेडी आहे आता आपली चटणी। पाहू शकता किती सुंदर झालेली आहे। तुम्हाला पातळ किंवा घट्ट जशी करायची आहे तसं तुम्ही पाणी ॲड करू शकता आणि ॲडजस्ट करू शकता। माझी रेसिपीज आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।